लघवीमध्ये रक्त येतंय का? मूत्राशयाच्या कॅन्सरची ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात. नमस्कार, मी डॉक्टर अमेय सांगळे, मूत्रविकार तज्ज्ञ, एशियन नोबल हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. चला तर आज जाणून घेऊया लघवीच्या पिशवीच्या कॅन्सरविषयीची थोडी माहिती. मूत्राशयाचा कॅन्सर हा कॅन्सरच्या यादीत पहिल्या 10 क्रमांकामध्ये येतो. सुदैवाची गोष्ट अशी की लवकर निदान झाल्यास हा कॅन्सर पूर्णपणे बरा केला जाऊ शकतो. तर या कॅन्सर होण्यासाठी कुठली व्यक्ती ही हाय रिस्क कॅटेगरीमध्ये मोडते? सिगरेट पिणे, विडी ओढणे किंवा तंबाखूचं सेवन हे सर्वात कॉमन कारण आहे ज्याने मूत्राशयाचा कॅन्सर होऊ शकतो. त्याचबरोबर लघवीच्या पिशवीचं वारंवार होणारं इन्फेक्शन, कमी पिण्यात येणारं पाणी किंवा तुम्ही केमिकल फॅक्टरीमध्ये जर कामाला असाल तर काही केमिकल्सचं तुमच्यावर एक्सपोजर झालेलं असेल तर अशा कंडिशनमध्ये मूत्राशयाचा कॅन्सर हा कॉमन आहे. 50 ते 60 वयानंतर लघवीमध्ये जर रक्त दिसत असेल तर मूत्राशयाचा कॅन्सर हे त्याचं नंबर 1 कारण असू शकतं. काय असू शकतात लक्षणं या कॅन्सरची? तर लघवीमध्ये वेदनारहित रक्तस्राव हे लघवीच्या पिशवीच्या कॅन्सरचं सगळ्यात कॉमन लक्षण आहे. हा कॅन्सर 2 महत्त्वाच्या स्टेजमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सर्वात पहिली स्टेज जी असते त्याच्यात हा कॅन्सर लघवीच्या पिशवीच्या आतल्या बाजूला आणि आतल्या बाजूच्या वरच्या थरांमध्येच पसरलेला असतो, जो आपल्याला दुर्बिणीद्वारे काढून पूर्णपणे नाहीसा करता येतो. दुसऱ्या स्टेजमध्ये हा कॅन्सर लघवीच्या पिशवीच्या सर्व भिंतींमधल्या थरांना पार करून बाकीच्याही अवयवांमध्ये पसरायला सुरुवात करतो. यावेळेस आपल्याला मोठ्या ऑपरेशनची गरज पडू शकते. तर याचा अर्थ असा की लवकरच जर इलाज केला तर हा कॅन्सर थोडक्यात आणि पूर्णपणे बरा करण्यात आपल्याला यश मिळू शकतं. जर तुम्हाला तुमच्या लघवीत रक्त आढळल्यासारखं वाटत असेल तर लवकरच एशियन नोबल हॉस्पिटलला संपर्क साधून त्याचे निदान करून घ्या.